श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशींच्या भाग्यवान जातकांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण तुम्हाला आता सावध होण्याची अत्यंत गरज आहे. 15 मेची ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा किंवा मनात कोरून ठेवा, कारण त्या रात्रीनंतर मेष राशीच्या लोकांच्या नशिबात जे काही महापरिवर्तन घडून येणार आहे त्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर शहारा येईल. तब्बल 12 वर्षापासून शांत असलेला आणि तुमच्या राशीचा परम मित्र असलेला साक्षात देवगुरु बृहस्पती आता आपली चाल बदलत आहे. पण हा बदल तुमच्यासाठी यशाची शिखरे पादांकरात करणारा ठरणार की एखाद्या न संपणाऱ्या संकटाच्या चक्रव्यूहात तुम्हाला अडकवणार, याचे ते भयानक रहस्य आता उघड होणार आहे. तुमच्या कुंडलीत दडलेली ती गुपिते आणि तुमच्या स्वामी मंगळदेवाची गुरुसोबत होणारी ही युती नेमकी काय संकेत देत आहे, ज्याची भीती तुम्हाला अनेक वर्षांपासून सतावत होती, त्याचा उलगडा होण्याची वेळ आता आली आहे. गुरुजी म्हणतात, मेष राशींच्या जातकांनो हे ऐका, जेव्हा देवगुरु बृहस्पती आपली राशी बदलतो तेव्हा तो फक्त ग्रहांची चाल बदलत नाही, तर तुमच्या संपूर्ण जीवनाचा नकाशाच बदलून टाकतो. गुरुजी सांगतात की ज्या घरात श्रद्धा आणि भक्ती असते त्या घरावर देवगुरूंची कृपा सर्वप्रथम बरसते. पण ज्यांनी आपल्या कर्माकडे दुर्लक्ष केले आहे त्यांच्यासाठी हा काळ एक कठोर परीक्षा घेऊन येतो. म्हणूनच या 15 मे पूर्वी आपले मन, घर आणि आत्मा शुद्ध करण्याची गरज आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने जो सावध राहतो तोच या महाबदलातून विजय होऊन बाहेर पडतो. 15 मे नंतर तुमच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी अशा काही अजब घटना घडतील जे केवळ योगायोग नसून एका मोठ्या दैवी खेळाची आणि नियतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात असेल. मेष राशींच्या जातकांना तुमच्या आयुष्यातील संत शांतता आणि भंग पावणार आहे, कारण गुरुदेवाने आपली अमृतदृष्टी अशा ठिकाणी वळवली आहे जिथे तुमची सर्वात मोठी कमजोरी दडलेली आहे, मग ती तुमची आर्थिक बाजू असो किंवा तुमचे खाजगी नातेसंबंध. ज्या प्रगतीची आणि मोठ्या स्वप्नांची तुम्ही रात्रंदिवस प्रतीक्षा करत होता ती प्रगती आता तुमच्या दारात उभी राहणार की एखादी अदृश्य नकारात्मक शक्ती तुमच्या कष्टाने मिळवलेल्या यशाचा घास हिरावून नेणार, हे पाहणे थरारक ठरेल. या काळात जर तुम्ही बेसावध राहिलात तर तो स्वतःच्या विनाशाला दिलेले निमंत्रण ठरेल, कारण अश्विनी, भरणी आणि कृतिका नक्षत्रातील हा पालट तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. नक्की काय वाढून ठेवले आहे या मे महिन्याच्या मध्यापासून, आणि का संपूर्ण ज्योतिष विश्व या बदलाकडे एका गूढ भीतीपोटी पाहत आहे, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत पहा, कारण ही वेळ पुन्हा 12 वर्षांनंतरच येणार आहे. मेष राशींच्या लोकांना तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता जवळ आली आहे, जिथे तुमची लपलेली गुपिते जगासमोर येतील आणि तुमचे शत्रूही तुमचे हे बदललेले रूप पाहून थक्क होतील. विशेषतः तुमच्या कौटुंबिक शांततेत आणि आर्थिक स्थितीत मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे, जिथे अचानक अज्ञात शक्तींचा वावर जाणू लागेल किंवा तुमची वर्षानुवर्षे अडकलेली कामे एकांकी मार्गी लागून तुम्हाला चक्रावून सोडतील. गुरुचे हे उच्च होणे जेवढे तुम्हाला राजवैभव आणि ऐश्वर्य देणारे आहे तेवढेच ते गाफील राहणाऱ्या लोकांसाठी विनाशकारी ठरू शकते, कारण नियतीने आता मेष राशीच्या पटावर आपली शेवटची चाल खेळायला सुरुवात केली आहे. गुरुजी म्हणतात, बंधू आणि भगिनींनो, गुरुजी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितात. आर्थिक आणि कौटुंबिक आघाड्यावर जेव्हा एकाच वेळी संकट येते तेव्हा माणूस आतून खचतो, पण हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांची सर्वाधिक काळजी घेतात. गुरुजी सांगतात की या कठीण काळात घरात नियमित दीप प्रज्वलित करा, कारण अग्नी हा नकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या घरात श्रद्धेचा दिवा तेवत असतो त्या घरात संकट क्षणभरही थांबत नाही. आपले मन स्थिर ठेवा, कारण शांत मनातूनच योग्य निर्णय जन्म घेतात आणि योग्य निर्णयच तुम्हाला या महावादळातून तारून नेतात. तुमच्या मुलांच्या भविष्यापासून ते घरातील शुभ कार्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर या परिवर्तनाची सावली पडणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 15 मेची ही डेडलाईन चुकवली तर पुढची 12 वर्षे केवळ पश्चातापात घालवावी लागतील. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्या कामाच्या ठिकाणी असा काही बदल घडणार आहे ज्याची कल्पना तुमच्या वरिष्ठांनाही केली नसेल.
कदाचित पदोन्नतीची संधी चालून येईल, पण त्याचवेळी पडद्यामागे तुमच्या विरोधात कारस्थान रचणारे गुप्त शत्रूही सक्रिय होतील. आर्थिक व्यवहारात थोडी जरी गाफीलवृत्ती दाखवली तर कष्टाने जमवलेली पुंजी एका रात्रीत गायब होऊ शकते. त्यामुळे या काळात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवणे हेच तुमचे पहिले कर्तव्य आहे. मेष राशींच्या जातकांच्या स्वभावात 15 मे पासून एक अनाकलनीय बदल दिसायला लागेल. तुमचा जो संयम आजवर टिकून होता तेथे आता विचारांची एक काहूर माजेल आणि तुमच्या शब्दांना एक वेगळीच धार प्राप्त होईल. आध्यात्मिक पातळीवर तर तुम्हाला असे अनुभव येतील जे विज्ञानाच्याही पलीकडचे असतील, जसे की भविष्यातील घटनांचे अगोदरच आभास होणे किंवा साक्षात गुरुदेवांच्या कृपेने तुमचा तिसरा डोळा उघडणे. गुरुजी म्हणतात, मेष राशींच्या प्रिय जातकांनो, गुरुजी आज तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली सत्य सांगत आहेत. आध्यात्मिक जागृती ही एकट्याने येत नाही, ती येते भक्ती, नियम आणि संयमाच्या त्रिवेणी संगमातून. जेव्हा तुमचा तिसरा डोळा उघडण्याची वेळ येते तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवतात. या काळात कुणाच्याही नकारात्मक बोलण्याने विचलित होऊ नका, कारण जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःच एका अदृश्य जाळ्यात अडकलेले असतात. गुरुजी सांगतात, दररोज सकाळी उठताच श्री स्वामी समर्थ हे नाम मनात धारण करा. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या आसपास एक दैवी कवच निर्माण होते, जे कोणतीही नकारात्मक शक्ती भेदू शकत नाही. पण लक्षात ठेवा, या महावादळातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी केवळ सामान्य उपाय करून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वामी मंगळदेवाच्या उग्रतेला शांत करून हनुमान चालिसेचा तो विशिष्ट पाठ करावा लागेल, जो तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची हकलून लावेल. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करताना आणि गायीची सेवा करताना तुमची श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही जगावर राज्य करू शकता किंवा अंधारात हरवून जाऊ शकता. या परिवर्तनाच्या काळात तुमच्या हातून घडलेली एक छोटीशी चूक तुमच्या 7 पिढ्यांच्या नशिबावर भारी पडू शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाका. तुमच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नसून तुमच्या संयमाची आणि तुमच्या आतील खऱ्या शक्तीची ही अंतिम परीक्षा असणार आहे. काळजाचा ठोका चुकवणारे हे बदल तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देतील किंवा तुमच्या हातात असलेले यश वाळूसारखे निसटून जाईल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि 15 मेची ही निर्णायक वेळ पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. नियतीची ही अनाकलनीय चक्राकार गती समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला आध्यात्मिकरित्या सिद्ध करावे लागेल, अन्यथा काळाच्या पडद्याआड जाण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ही दैवी माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, तर आत्ताच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून स्वतःभोवती एक संरक्षणात्मक ढाल निर्माण करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा उलगडा करणार आहे. तुम्ही तयार आहात का आपल्या भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी? तर मग आता सामील व्हा आणि बोला, श्री स्वामी समर्थ.